राज्यातील 60 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। नमो शेतकरी लाभार्थ्यांना 2000 रुपये आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थीतून 2000 रुपये या 15 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहेत। अनेक दिवसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकत्र 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तुमच्या आधार कार्डला बँकेचे खाते लिंक केलं असेल तर तुम्हाला हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून येऊ लागलेत। तसेच अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर सुद्धा काढलंय। अपात्र यादी सुद्धा पात्र यादी सरकारच्या 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या असेल। तुम्हाला वाटलं असेल की पीएम हप्ता आणि नमोचा हप्ता येण्यासाठी उशीर का झालाय, तर सरकारने सर्व शेतकऱ्याची चौकशी सुरू केली होती। सरकारला असं लक्षात आलंय की चौकशी दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी गैरमार्गाने लाभ घेतलेला आहे, त्यामुळे असं आता सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे सर्व शेतकऱ्याची सरकारने आता चौकशी सुरू केली आहे। त्या दरम्यान अनेकांना बाहेर सुद्धा खरोखर काढलंय। अनेक शेतकऱ्यांमधून पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून 60 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती पीएम किसानचे 2000 रुपये आणि नमोचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होऊ लागलेत। तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला ही 2 कामे पटकन करून घ्यायची आहेत। आता बघा, पैसे जर आले नसतील तर ही 2 कामे पटकन करून घ्यायची आहेत। तातडीने तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे आता येणार आहेत। आता बघा, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, आज जे पीएम आणि नमोचे 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये 15 जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर फक्त 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडणार येणार आहेत आणि ठराविक बँकेमध्ये सुद्धा आज पैसे देण्याचे ठरवले आहे। त्यामुळे नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत याची माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे मागच्या वेळी ज्यावेळी सरकारने सोडले होते तर त्यावेळी अनेक बँकांमध्ये पैसे अडकले होते, पैसे आलेले नव्हते। त्याचं कारण म्हणजे बँकाच्या काही सर्व्हर त्या ठिकाणी डाऊन असतो। अशा पण काही बँका आहेत ज्याचा IFSC कोड स्वतःचा नसतो। अशा बँकेना वगळून फक्त याच 10 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे सोडण्यात आलेत। मागच्या वेळी अनेक बँकांमध्ये पैसे शेतकऱ्याच्या ठिकाणी अडकून पडले होते। शेतकऱ्यांना वेळेवर मागच्या वेळी त्या ठिकाणी पैसे मिळाले नव्हते असं सरकारने देखील सांगितले। त्याकरता सरकारने आता काही ठराविक बँकांमध्ये, मोजक्याच बँकेमध्ये हे सरकारने पैसे आता सोडलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये आता पैसे सोडले आहेत, बँकांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। आता तुम्ही अनेक दिवसापासून अनेक वेळा या ठिकाणी सुद्धा ऐकले असेल, आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परवा हप्ता येईल, अशा बातम्या देखील तुम्ही ऐकल्या असताल। परंतु सरकारने आता 4 महिने पूर्ण झाल्यानंतर सकाळपासून खरोखर पीएमचे पैसे 2000 रुपये, नमोचे पैसे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये अनेक शेतकऱ्याच्या खात्यावर सकाळपासून जमा करायला सुरुवात देखील केलेली आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आमच्या बँक सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये तुमची बँक आहे का तुमची बँक पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। लाभार्थी यादी जी सरकारच्या बँकेची लावली आहे तर यामध्ये हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण आता ठराविक बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आले आहेत। काही ठराविक जिल्ह्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्यांना पैसे आता येऊ लागलेत। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेत। शेतकरी मित्रांनो, 3 टप्प्यामध्ये पैसे आज वाटप होणार आहे। बघा, 3 टप्प्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे। पहिली यादी जाहीर झाली, यामध्ये 15 जिल्ह्याचा समावेश आहे। त्यानंतर जी दुसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये सुद्धा जिल्ह्याचा पुढचा समावेश आहे। मग 15 जिल्ह्यामध्ये कोणकोणते आज पैसे जमा होणार आहेत लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकून कंटाळला असेल की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल आणि खरोखर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हे ऐकून देखील खरोखर शेतकऱ्याच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये आता शेतकऱ्याच्या बँकेवर जमा झाले। सकाळपासून शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे तुम्ही कोणकोणत्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आले हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण 15 जिल्ह्याचाच यामध्ये फक्त समावेश आहे। या 15 जिल्ह्याची यादी सुद्धा संध्याकाळी काल आता महत्त्वाच्या 10 बँकांना सरकारने या ठिकाणी दिली होती।
त्यामुळे तशा प्रकारे सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीत आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे गेले पाहिजेत आणि तशा प्रकारे शेतकऱ्यांना बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा सकाळपासून यायला सुरुवात देखील झाली आहे। आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत आपण पाहणार देखील आहेत। पहिल्यांदा पाहूया खरोखर बँकेमध्ये 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले आहेत का ते पाहूया। त्यानंतर 15 जिल्ह्याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आली। आता पहिल्यांदा पाहूया 15 त्या ठिकाणी आपलं या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले त्याची नावं देखील पाहूया। कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसा जमा झालेत ते देखील सुरुवातीला पाहूया। मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये आजच पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा सरकारने सांगितलेल्या या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खरोखर तुम्हाला अगदी काही तासामध्ये काही दिवसाभरामध्ये तुम्हाला पैसे देखील येऊ शकतात। फक्त कोणत्या बँका आहेत या ठिकाणी कोणकोणत्या बँका निवडल्यात कोणकोणते जिल्हे निवडलेत अगदी काही तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात देखील होऊ शकते। अगदी तुम्हाला काही तासामध्ये काही दिवसाभरामध्ये कधीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील होऊ शकते। आता कोणत्या बँका या ठिकाणी निवडल्यात कोणते जिल्हे या ठिकाणी निवडलेत हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। पहिल्यांदा आपण या ठिकाणी बँका पाहूया। या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा बँकेमध्ये ज्या बँकेमध्ये 4,000 रुपये जमा झालेत त्या बँकेची लिस्ट कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणते तालुके आहेत कोणकोणते तुमची गावे आहेत हे देखील निवडलेत हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता कोणाला याच बँकेमध्ये आता जवळजवळ 10 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। आता कोणकोणत्या बँकात हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता ते नमोचे 2,000 रुपये आणि पीएमचे 4,000 रुपये असे टोटल तुम्हाला 4,000 रुपये सोडले आहेत। अनेक बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड नसतो त्यामुळे या ठिकाणी सरकारने ज्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत असे देखील सांगितले। फक्त मोजक्याच बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे आता कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडलेत हे सुद्धा पहिल्यांदा बघूया। आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होतात ती म्हणजे सर्वात मोठी बँक। बघा सर्वात मोठी बँक कुठली आहे ते म्हणजे HDFC खाजगी बँक आहे। खाजगी बँकेमध्ये सगळ्यात मोठी बँक आहे। यामुळे तुमचं खाते असेल या बँकेमध्ये तुमचं खाते असेल तर या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही बँकेमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये SMS देखील चेक करू शकता। आधीपासून तुमचं या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आता तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये तर पैसे येणारच। आता 15 जिल्हे कोणकोणते आहेत हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। हे सुद्धा मी या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघायचा आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे ते म्हणजे ICICI बँक। ज्या शेतकऱ्याची ICICI बँक आहे तर या ICICI बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्याचं खातं खोललं आहे। या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना भरपूर त्या ठिकाणी बँकेने कर्ज दिलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या बँकेमध्ये जर या बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे जमा होऊ लागलेत। आता बघा त्यानंतरची पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक। या बँकेत सुद्धा पैसे सकाळपासून शेतकऱ्याच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलेत। आता बघा पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। आता या बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत हे सुद्धा पाहणं तुम्हाला इतकंच महत्त्वाचं पाहावं लागणार आहे। आता जिल्ह्याची लिस्टसुद्धा या ठिकाणी आलेली आहे। आता बघा ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले, उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये सरकार पैसे सोडणार आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत हे सुद्धा बघा। आता योग्य वेळी शेतकऱ्यांना काही पैसे पोचावे यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पुढची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। आज जवळपास या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या ह्याच्यामध्ये खाते उघडल्यास या ठिकाणी पाहायला मिळाले। त्यामुळे तुम्ही जर या बँकेमध्ये खातं उघडलं असेल तुम्हाला सुद्धा अगदी काही पुढील तासामध्ये काही मिनिटांमध्ये सुद्धा पैसे येण्याची शक्यता आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया। यामध्ये सुद्धा सकाळपासून शेतकऱ्यांना पैसे जमा होऊ लागलेत, परंतु 15 जिल्ह्यामध्येच पैसे जमा होऊ लागलेत। त्यामुळे 15 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होऊ लागलेत। त्यामुळे नक्की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत। आता या ठिकाणी सध्याला आपण बँका बघूयात। पुढची जी बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। जवळपास विश्वासाची बँक असणारी असल्यामुळे शेतकऱ्यांनी यामध्ये खातं खोललेलं आहे। तुम्हाला सुद्धा या पोस्टात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरची सगळ्यात मोठी बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। याला आपण SBI देखील म्हणू शकतो। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पैसे जमा होऊ लागलेत। त्यानंतरची पुढची बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक। यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी खाते खोलले। आणि शेतकऱ्यांनी या बँकेत करसुद्धा काढलेलं होतं, त्यांना सुद्धा या बँकेमध्ये PMचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेत। त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला ही बँक असते ती म्हणजे जिल्हा सहकारी बँक। गावात एखादी खाजगी संस्था असते, या संस्थेची देखील बँक असते।
या बँकेत सुद्धा शेतकऱ्यांना पैसे जमा होत आहेत। आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागले तर प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा अगदी काही तासामध्ये थोड्याच वेळामध्ये बँकेमध्ये या योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का शेतकरी मित्रांनो? बघा, पहिला जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर नांदेड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा सर्व शेतकऱ्यांना PM किसानचा आणि नमोचा हप्ता लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे। आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचं आहे, रेशन कार्डची KYC करून घ्यायची आहे असं सरकारने देखील सांगितले आहे। लवकरच PM किसानचा आणि नमोचा हप्ता तुमच्या खात्यावरती सरकार सोडणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर बँकेची आधार कार्डची कामे सर्व करून घ्या। आता सरकारने आता पूर्णपणे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी 4000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय किसान, जय जवान।